नवी मुंबई में कांग्रेस के जिलाध्यक्ष पद पर बाबा दलवी का चयन हुआ है। पार्टी में हाल ही में हुए बदलाव के बाद पूनम पाटिल ने राम राम कहकर शिवसेना शिंदे गुट में प्रवेश किया था, जिससे रिक्त हुई जिलाध्यक्ष की जगह पर आबा दलवी को प्रभारी अध्यक्ष नियुक्त किया गया। दलवी ने स्पष्ट किया कि आगामी चुनाव में महानगर पालिका परिषद पर केवल महाविकास आघाड़ी का महापौर होगा और महानगर पालिका परिषद में कांग्रेस का ही दबदबा रहेगा। अब यह देखना महत्वपूर्ण होगा कि नए जिलाध्यक्ष आबा दलवी किस प्रकार की रणनीति अपनाकर पार्टी को मजबूत बनाते हैं। नका सुरू असताना पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे की बरीच उलटापालट होते, कोण इकडे पळतंय कोण तिकडे पळतंय, पण पक्षाला हे ठाऊक आहे की आबा दलवी कुठेच पळणार नाही, कुठेच जाणार नाही, म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे। आम्ही जे काय आता आहोत पक्षाच्या विचारधारेशी जे आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे शिल्लक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना बरोबर घेऊन ही लढाई लढू आणि त्यांना उमेदवारी पहिली प्राधान्याने दिली जाईल जे पक्षाचा झेंडा हातात धरून आहे। आणि त्याच्यानंतर 23-22 तारखेनंतर बरेचसे नवीन आयाराम येतील, आम्ही त्याचा विचार करू। जर ते आमच्या पक्षाबरोबर कमिटेड राहणार असेल तर आम्ही त्यांनाही त्यांचाही विचार करू आणि त्यांनाही मग संधी। 2014 पासून आपण पाहिलं तर सगळं भूलथापा आणि खोटाला बळी पडून बरेचसे लोक गेलेले आहेत, पण काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला आयडियोलॉजीला मानणारे लोक अजूनही आहेत, मतदार आहेत। आजही काँग्रेस पक्ष संविधानाला मानतो, जे संविधानाला मानणारे लोक आहेत ते काँग्रेस पक्षाबरोबर आहेत, ते मतदार म्हणून आहेत, मतदान करतील आणि आम्ही जास्तीत जास्त सीटा आमच्या महाविकास आघाडीमधून निवडून आणून आम्ही आमची पक्ष संघटना मजबूत करू, एवढं मात्र नक्की। आणि काँग्रेस पक्षाच्याच मदतीने जो कोण महापौर बसायचा असेल किंवा काँग्रेस पक्षाचाही महापौर बसू शकेल त्याची आम्ही निश्चितच काळजी घेऊ आणि तसंच होईल। आमच्या ऑलमोस्ट झालेल्या आहेत आणि आमच्या अध्यक्षांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला आम्हाला अधिकार दिलेले आहेत। त्याप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर आणि शिवसेनेबरोबरही काल प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा आमच्याबरोबर जॉईन झालेत, वंचित जॉईन झालेत। तर आम्ही जे काही लोक जे या केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आहेत, जे काय ज्या या खोट्याला मान्य करत नाहीत ते पक्ष सगळे आमच्या बरोबर येतील आणि आम्ही त्याप्रमाणे सर्वांना एकत्र घेऊन या इलेक्शनला सामोरे जाऊ। पहिलीच निवडणूक आहे की प्रभाग पद्धती ही नव्या मुंबईमध्ये पहिल्यांदाच होऊ घातलेली आहे। मतदारांना आम्ही अलर्ट करतो, आम्ही बॅलेट मशीन्स तयार केलेले आहेत आणि आम्ही त्यांना समजवतो की 4 प्रभाग आहे, तिकडे तुम्ही कशा प्रकारे 4 मतदान करायला पाहिजे, तुम्ही 4 बटणं दाबली तरच मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते, अन्यथा ती पूर्ण होत नाही। तर त्याचं अवेअरनेस जे आहे ते आमचा काँग्रेस पक्ष करतो आहे। वास्तविक पाहता ही अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम जे आहे ते इलेक्शन आयोगाचं आहे, परंतु ते त्याच्यामध्ये कमी पडताना दिसत आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट दिसत नाही आहे। पण आम्ही पक्ष म्हणून लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करतो आहे, त्यांना प्रबोधन करतो की तुम्ही कशा प्रकारे आतमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाच्या चिन्हासमोर बटनावरती दाबून तुम्ही पक्षाला कसं मतदान करता येईल ह्याचं आम्ही अवेअरनेस घेतो।